कशा? बसता? थांबा थांबा, सावकाश सावकाश. एक मिनिट, सरका सरका मागे. हळू. डॉक्टर तपासून घ्या ना. बरं आहे ना त्यांना? काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे ना हो? काही काळजीचं कारण नाही, ठीक होईल. आहे बरं ना? होईल ना बरं. अहो, बरं वाटतंय का तुम्हाला? ठीक आहे. अहो, बाहेर पत्रकार येऊन बसलेत. कशासाठी आलेत? तुम्हाला भेटायला आले तो. सावकाश सावकाश, थांबा. चप्पल. सावकाश सावकाश, हळू उठा, हळू उठा. मोहिते साहेबांनी लय मोठ्या धाडसानं रानाचा हल्ला परतवून लावला. स्वतःच्या जीवावर खेळलेत. जीव जाता जाता वाचलाय साहेबांचा आमच्या. डॉक्टर आले काय? ए बघा, आमचं साहेब आलं. या साहेब, या या. सावकाश या, बसा बसा बसा. काय बसा की साहेब, बसा बसा. हे आमचं साहेब. काल साहेबांनी लय मोठा पराक्रम दावलाय. बघा की साहेबांच्या डोसक्याला लागलंय, बघितलं काय? तेवढ्या करता आमच्या डॉक्टर्सनी बोलवायला लागलं आम्हाला. साहेब, नक्की काल काय घडलं होतं? हे बघा साहेब, काय व्हायचं ते उद्या तुम्ही सांगून टाका. राणानं तुमच्यावर कसा हल्ला केला, राणा किती डेंजर माणूस आहे हे समज पत्रकारांनी कळू दे, म्हणजे सगळ्या जगाला कळल. सांगा तुम्ही. राणाची खबर मिळाली होती म्हणून आम्ही त्याला पकडायला गेलो होतो. हा. म्हणजे जवळपास आम्ही त्याला पकडणारच होतो, तेवढ्यात राणानं माझ्यावर हल्ला केला. हाततोड्या, त्यो हाततोड्या आहे साहेब. काय राणानं साहेबांवर माझ्यावर लय मोठा हल्ला केला. आम्ही दोघं असं दटावून राहिलो होतो, चकवा देत होतो त्याला. आम्ही त्याच्याशी झुंजत होतो. पण साहेब, तुम्हासनी सांगतो, सगळ्या जगाला सांगतो, त्या राणाच्या डोळ्यात आहे की नाही, आम्हाला नुसतं रक्त दिसत होतं, रक्त. राणा साहेबांचा खून करायच्या इराद्यानंच तिथं आलेला होता. पुढे काय कारवाई करायची ठरवले आपण? राणा एक आता अट्टल गुन्हेगार आहे. त्यांनी माझ्यावरच नाही तर वर्दीवर हल्ला केलाय. राणा आता मोस्ट वॉन्टेड. राणा असं बाहेर राहणं म्हणजे आता समाजासाठी खूप घातक आहे. काय? अहो, जर असं असेल का नाही तर पोलिसांना राणावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे बघा. आणि मी ती करणार. राणा जिथं दिसेल तिथं गोळ्या घालण्याचे आदेश देतोय मी. शूट ॲट साईट. आणि झालं का तुझं बघून? का? मला गाणी बघायची. गाणी बघायला तू काय मोठे नाही झालीस, बारक्याच अजून. कार्टून बघ. अरे नाही, मला बघायचंय कार्टून. शी, तुला नाही बघायचं, मग मला बघू दे. नाही. होय मन, मी मला काय घरचा
आणि मी जे बघीन तेच बघायला लागणार तुला. तू त्या वाड्याचा मालक होतास, या घरचा नाही. दे मला रिमोट. डोक्यावर पडल्यास काय? हा, डोक्यावर पडल्यास? जा कुणाला पण विचार जा, मी याच घरचा मालक आहे. मी तुला म्हणलो रिमोट दे. नाही देणार. दे. नाही देणार. दे म्हणलोय ना. नाही देणार ना. दे. अगं दे मला. नाही देणार. अगं काय चाललंय? आणि आता एक महत्वाची बातमी. फरार आरोपी रणविजय गायकवाड हा माजी शिक्षण मंत्री प्रतापराव गायकवाड यांचा मुलगा असून तो एक प्रसिद्ध पैलवान असल्याचं समजतंय. 5 वर्ष पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर रणविजय गायकवाडला लाचखोरीच्या प्रकरणात बडतर्फ करण्यात आलं होतं. नंतर मग खून करून खंडणी, दरोडे यासारख्या गुन्ह्यांचं सत्र सुरूच झालं. पोलिसांनी आता रणविजय विरोधात शूट ॲट साईटचे आदेश जारी केलेत. बदल चॅनल. का? बघ की आता बघ. हा? राणा एक आता अट्टल गुन्हेगार आहे. त्यांनी माझ्यावरच नाही तर वर्दीवर हल्ला केलाय. राणा आता मोस्ट वॉन्टेड. राणा असं बाहेर राहणं म्हणजे आता समाजासाठी खूप घातक आहे. राणा जिथं दिसेल तिथं गोळ्या घालण्याचे आदेश देतोय मी. शूट ॲट साईट. अंजली, अगं अंजली, राणा, राणा हे बघ. काय झालं? काल मी नोकरीवाल्या गँगकडनं पैसे वसूल केलं ना व तेच समजा सापून आले. पण पण असं कसं लिहिलं याच्यात? तू आणि गुंडगिरी? म्हणून ताई म्हणतो मला मदत करायची नाही म्हणून. तू एका माणसाचं घर वाचवलेस आणि तुला दरोडेखोर कसं काय म्हणतात? ताई, खऱ्याची दुनिया राहिली ना आता. आता तू इथनं गायब हो. पोलिसांनी सगळीकडे तुझी पोस्टर लावल्यात. तुला दिसल तिथं गोळ्या घालणार म्हणतात. सगळीकडे वरडून सांगा लागल्यात. टीव्हीवर बी हेच चाललंय. तू त्या मोहिते पोलिसाचा जीव घ्यायचा प्रयत्न केलास अशी बातमी आहे. नाही ताई, मी असलं काय बी केलं नाही. उलट मी त्यासनी वाचवलंय. मी मलमपट्टी केली आणि त्यासनी घरला सोडून आलोय. तू म्हणतोस ते बरोबर आहे. खऱ्याची दुनिया नाही. तू जाईत ना, नाहीतर पोलीस तुला सोडणार नाही. ताई, मी बुवासनी फोन करतो आणि चल. हॅलो 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 बुवा. हॅलो राणा, तू? हा राणा, काय रे भानगड? तू साहेबांवर कशाला हल्ला केलास? अहो बुवा, तेच सांगायला फोन केलाय मी. मी काय बी केलं नाही. तुम्हाला सांगतो बुवा, काल रातच्याला पप्प्या आणि ते मोहिते साहेब ते देवळात आलते. अहो दोघं बी खाऊन लई लोड होते बघा. अहो उभं राहायची बी ताकद नव्हती दोघांमध्ये. आणि त्यात मोहिते साहेबांनी माझ्यावर गोळीबार केला. नशीब होतं म्हणून वाचलोय मी. काय काय सांगतोस काय? अहो तर अहो दारूच्या नशेमध्ये मोहिते साहेब घसरून पडले आणि त्यांच्या डोक्याला खूप पडली. अहो बुवा, मी मलमपट्टी केली आणि त्यासनी घरला सोडून आलोय. आता ही काय बातमी सुरू आहे? वाटलंच मला. राणा, काहीतरी खोटं नाटं सांगून मोहिते साहेब केस स्ट्रॉंग करायला लागल्यात. हा सगळा तुझ्या विरुद्ध सापळा रचलाय राणा. काय बी करून तुला सपवायचा डाव आहे त्यांचा. आता तुझी केस साहेबांनी इज्जतीचा सवाल बनवलाय. बुवा,
अहो पण त्यांच्या इज्जती खातीर माझा का खेळ करायला ते बरं माझं सोडा हो बुवा. अहो, पण माझ्या घरी ही बातमी कळली तर समजायची धक्का बसलो. आता काय करायचं? आजी काय झालंय आईला? अगं काय नाही, चक्कर आली अंजली. वहिनी राणादाची बातमी ऐकल्यावर चक्कर आली ना. अंजली काय झालं ग? ताईसाहेब बरं वाटतंय ना ग? पोलीस खरंच गोळी घालणार काय राणादाला? युवराज गप्प बस की जरा. पण राणा भाऊजी असं का वागायला काय बी कळना झालंय. वहिनी अहो, तुम्ही तरी समजावा त्यासनी. तर काय टीव्हीवर बातमी बघून तर माझं तर काळजाचं पाणीच झालं बघा. गोळ्या घालणार म्हणजे घरातल्या माणसांचा तरी विचार करायला पाहिजे का नाही राणादांनी? खुदा का काही नाही होणार नाही यांना. काय नाही होणार पुरी, तू नग काळजी करूस. आई नाही वहिनी, राणा भाऊजी आता चुकायलेत बघा. आणि हे समजा आपल्या सगळ्यांच्या अंगलट येणार आहे. उद्या खरंच पोलिसांनी राणा भाऊजीसनी मारलं तर समजा आपल्याच घराला भोगावं लागणार आहे. लोकांचं काय हो, त्यासने तर हेच खरं वाटणार की गुन्हा केला होता म्हणून मारलं. समजा पुरावा बी राणा भाऊजींच्या विरोधात आहे हो. आई खरंच गोळी घालणार राणादाला? पण त्यानं काय बी नाही केलं. सांग की. आई सांग की घालणार आहेत का गोळी? बंदुकीची गोळी आहे, खाणार काय? हा नाही ना, जा बाबा जा जा. खाणार काय? खाणार गोळी खाणार काय? लिमलेटची नाही, बंदुकीची गोळी आहे. जो कोण राणाला साथ देईल त्याला आता गोळी घातली जाणार आहे. अरे काय हुकुमशाही लागून गेले काय? मला गोळ्या घालणार? ते तुमच्या लाडक्या राणादाला विचारा की, मला कशाला विचारलाय? आधी काय केलं? आधी लाच खाल्ली, नंतर मग खून केला आणि फरारी झाला. आता तर गावात दरोडे घालत फिरायला लागलाय. सामान्य जनतेला लुटता लुटता त्यानं काय केलं? त्या मोहिते साहेबवर अटॅक करायचा प्रयत्न केला. मग मला सांगा, एन्काउंटरची ऑर्डर निघणार नाही काय? राणादा सारख्या चांगल्या माणसाच्या मागे पोलीस लागल्या. लाजा कशा वाटत नाहीत कोणास ठाऊक. होय, खून करताना राणादानं काय लाज कुठेला टांगून ठेवलेली काय? हा नाही 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 नाही, तुम्ही सगळे राणादाला सामील आहे ते मला माहित आहे. आता मी एक काम करतो, तुमच्या सगळ्यांची नावं एक एक करून कनी मोहिते साहेबाला सांगतो. मग मोहिते साहेब काय करल? राणादाच्या आधी तुमच्या सगळ्यांचा एन्काउंटर करल. मोहिते साहेब लय पिसाळलाय. राणाचं काय खरं नाही. आता तुम्ही तुमचं बघा, हा काळजी घ्या. नाहीतर हायच गोळी, लिमलेटची नाही, बंदुकीची गोळी. बंदूक अजय बघ बाई, ते बंदुकीची गोळी खाणार काय? गोळी खाणार? ऐका की, गोळी खाणार काय? गोळी लिमलेटची गोळी. गोळी खाणार काय? गोळी हा गोळी खाणार मामा, गोळी खाणार. लिमलेटची नव, बंदुकीची गोळी आहे. बंदुकीची खाणार काय? आता तुमचा राणादा ऐकणी अजिबात वाचत नसतोय. एन्काउंटर होणार त्याचा. राणादाबद्दल जर काय भलत असेल तर पसरवलंच तर बघाच. काय पसरवले? मी खरं तेच बोलालोय. राणाचा एन्काउंटर होणार हे फिक्स झाले. अरे एवढं सोपं वाटलं का तुला ते? राणादा पुढे उभं तर राहून द्यावा आधी. हे जा रे, तुझ्या राणाच्या पुढे 50 उभा राहिलोय. काय करू शकला नाही राणा, आणि आता तर उंदरासारखा बेळातून लपून बसलाय. का रे? मिरच्या झोंबल्या का काय तुला? मी काय खोटं सांगणं झालोय? मी खरं तेच सांगालोय. मला सांग, राणादा घाबरून पळून गेलाय की नाही? पण त्याला जाऊन सांग, किती बी घाबरून कुठं बी जाऊन लपून बसलास की नाही, माननीय परेश पाटील तुला हुडकून काढणार. ते उंदीर बिळात घुसल्यावर त्याला बाहेर काढायचं टॉनिक असते बघ,
हा ते टॉनिक आहे की नाही ते टॉनिक मला घावलंय. उगाच किरण मलाच दुकान टाकलं नाही मी. आता तुझ्या रानाला बाहेर काढून असा हाणतोय की नाही तू विचार बी करू शकणार नाहीस. माननीय परेश पाटील रानासारख्या उंदराची शिकार करणार. पप्प्या तुझी तू मारणार तू रानाची रावकाळ आहे का तुझे अवकातीचं कुणाला सांगायला आलास तू तुझ्या रानाच्या चौकात का बघा दे सारखा उंदरासारखा चेपूट घालून पळून करायचं घाण कुणाला मला सुकायचं. माननीय परेश पाटील जरा थंड घ्या. हे तुमच्या सामाला सांगा की ही गायकवाडचं दादागिरी आता इथं चालणार नाही सांगा त्याला. सुरजराव काय करायचं अहो गावात भांडणे एवढा टाइम नाही आपल्याकडे. आपल्याला का नाही आधी त्या रानाचं काय तर बघायला पाहिजे. हे पप्प्या रानाचा नादा लागला तर जीव घे आता. ए तुझ्या जीवाती जाऊन रानाचा वाचव. त्याला एन्काउंटर होणार हे फिक्स झालंय. पाटील बस. सुरजराव मला काही महत्वाची गोष्ट बोलायची आहे. चला या इकडे या. चला अरे असला आता लय झालं आता. या गायकवाडांची दादागिरी ह्या गावात आता चालणार नाही. तुम्ही एक काहीतरी ठरवा. गप त्या रानाला पकडून द्यायसाठी पोलिसांना मदत करा. नाहीतर हायच गोळी लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. लिमलेटची नाही बंदुकीची गोळी. आई राणा तो कुठे आहे गं? लक्ष्मी थांब म्हणलं ना तुला. थांब इथे. आई राणा तो कुठे आहे? ऐका माझं जरा शांत व्हा. अहो कसं होणार मामा तो पप्प्या तिकडे नाही ते पसरवत बसलाय गावभर. अहो राणा निर्दोष आहे तुम्हाला माहित आहे मला बी माहित आहे. हो पण पोलिसांना नाही ना माहित. मग त्यांनी ते माहीत करून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. अरे पण त्यासाठी राणा समोर पाहिजे का नको. राणा फरार झालाय. आपण तरी काय करणार आणि काय बोलणार पोलिसांना. आई सांग की कुठे आहे राणा? मला नाही माहिती ते कुठे आहेत. मला भेटायचंय त्याला. आई तू त्याला फोन कर ना. आई मला भेटायचंय गं राणा. गप्पा बस ग. सारखे सारखे प्रश्न विचारून त्रास देऊ नकोस मला. आपलंच नाणं खोटं आहे म्हणायचं दुसरं काय नाही मामा रानाचा खोटा नाही. नाही ना. अहो मग खऱ्याला डर कसली का नाही येत शरण. मग चल आपण पोलिसांकडे जाऊया आणि पोलिसांना सांगूया की राणा त्याला काही बी नाही केलं. गप्पा बस. इथेच उभी राहा. गप्प बस. हे काय नाही सुरुवातीपासून का नाही चुकतच गेलं समज. आधी ते पैसे सापडले मग ते धनावडेचा खून आणि मग काय राणा फरार. आणि आता तर काय तो म्हणे वसुली करायला लागला. राणा चुकत गेला आणि फसत गेला. तरी बी मी त्याला किती समजवत होतो पण तो ऐकला नाही. आई मला भेटायचंय गप्प गं बस. राणाला. थांब इथेच. रानादावर कंडिशनच तशी आली असणार आहे. काय करणार आहे तो तर. अहो सूरजराव ते तसं नसतंय. राणा का नाही चुकीचं वागलाय हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. आणि त्यानं असं चुकीचं वागून त्याच्या विरोधात केस लई स्ट्रॉंग केली आहे. आता राणाचं सुटणं अवघड आहे बघ. नाही मामा असं नका हो बोलू तुम्ही. आपण काहीतरी मार्ग काढूयात की. आता एकच मार्ग आहे ते म्हणजे राणानं शरण येणं. नाही माझं नाही तर नाही निदान त्यानं तुझं तरी ऐकायला पाहिजे. अंजली तू बोल राणा संकट. वाटलंच आपण का नाही त्या मोहितीला बी जाऊन भेटूया. बोलशील ना राणा संकट.